एव्हरीवन, हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर मी आज क्लेन्झिंग केलेलं आहे डीपीच्या क्लेन्झरनी. त्यानंतर मी लावलेला आहे एफसीचं मॉइश्चरायझर आणि एफसीच्या मॉइश्चरायझरनी हा खूप सुंदर ग्लो आलेला आहे. नंतर पिच अँड लिलीचा स्प्रे करून घेतलेला आहे मी, जेणेकरून मला हायड्रेशनला हेल्प झालेली आहे आणि ग्लोचं तर काही विचारूच नका. त्यानंतर मी लावलेलं आहे ॲम्ब्रोलिस मॉइश्चरायझर, जे की सगळ्यांच्याच व्हॅनिटीमध्ये असतं नाही का, आणि त्याचाही ग्लो काही विचारूच नका. तो तर काय खूप सुंदर असा दिसतोय तुम्हाला. त्यानंतर मी आपल्या रेग्युलर स्टेपमध्ये माझं कन्सील करून घेतलेलं आहे फेसला मॅकच्या कन्सिलर पॅलेटने. मॅकच्या कन्सिलर पॅलेटबद्दल तर कायच बोलायचं. त्यानंतर मी ब्लेंडरने त्याला ब्लेंड केलं आहे आणि माझं एक आवडतं रेग्युलर मेकअपसाठी म्हणून फॉरएव्हर 50चा एक फेअर शेड घेतला आहे आणि तो ब्लेंडरने ब्लेंड केलेला आहे. तर आजच्या मेकअपमध्ये 2 टिप्स तुम्हाला नीट बघायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ नीट बघा आणि त्या टिप्सचा फॉलो करा. तर रेअर ब्युटीचं एक ऑरेंज पिच्ची शेडमधलं मस्तपैकी असं एक मी ब्लशर ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर फॉरएव्हर 50चा एक फेअर असा कन्सिलर घेतला आहे मी आणि तो माझ्या टी-झोनला मी लावून घेतलेला आहे आणि ब्लेंड केला आहे. आणि त्यानंतर आज मी पावडरमध्ये जे तुम्हाला दाखवते ते नीट बघा. मी पावडर घेतली ब्रशवरती, ना की घेतली आहे मी पफने, कारण पफने बघा जास्त पावडर बसते आणि रिंकल्स येतात आणि खूप हायलाईट होतात. सो डोळ्याच्या खाली लावताना ना तुम्ही ब्रशने पावडर लावून बघा. आणि त्यानंतर मी कॉम्पॅक्ट घेतली शार्लेट टिल्बरीची आणि पूर्ण फेसला लावले. ब्रशनी लावल्यामुळे माझ्या डोळ्याखाली कमी क्वांटिटीजमध्ये पावडर लागलेली आहे आणि रिंकल्स मला बिलकुल येणार नाहीत. नंतर मी स्प्रे करून घेतलेला आहे पिच अँड लिलीचा आणि ही पण एक टेक्निक आहे बघा. ब्रशवरती हायलायटर लावायच्या आधी मी हायड्रेटिंग स्प्रे केला आहे आणि त्यानंतर लावले, जेणेकरून आपला फेस हायलायटर लावल्यानंतर बऱ्याचदा ड्राय दिसतो, तो ड्राय दिसत नाही. आणि अशा पद्धतीचे हे व्हिडिओ मी बनवलेला आहे. हा तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या मैत्रिणींनाही पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो आवडला असेल तर अशा वेगवेगळ्या टिप्ससाठी साक्षी कुलकर्णी मेकअप आर्टिस्ट, पुणे, कोथरूड, मयूर कॉलनी मला फॉलो करा. थँक्यू माय यूट्यूब फॅमिली. थँक्यू व्हेरी मच.